ब्लॉग साठी माझ्या सो हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर ची हाय का तो गाइस, अभी हम सब लोग बैठे इधर स्टेशन पे. क्या करने के लिए? हम लोग को घर वगैरह है नहीं, घर से भगा दिया हम लोग को. स्टेशन पे ही बैठना पड़ेगा. पैसा भी कुछ नहीं है भाई, पैसे की भी तंगी है. इसके भी घर से निकाल दिया इसने, इसके घर वाले ने निकाल दिया, इसके घर वालों ने निकाल दिया. अभी स्टेशन पे ही बैठना पड़ेगा, क्या ही करे. आता वाजलेत रात्रीचे 3 वाजायला आलेत. 15 तर गाईज, मेन मुद्दा असा आहे की आज आहे 1 तारीख आणि उद्यापासून शिमगा सुरू होणार आहे गावाला. मध्ये आम्ही आलोय. ही दिसते ना, हिचं नाव काय ट्रेनचं? हे दिवा रत्नागिरी पॅसेंजर. तर ह्या पकडायला आलोय, कारण आता हा सीझन असा आहे ना की जर सकाळचं जर ही ट्रेन सुटते सकाळी 6 वाजता आणि तेव्हा पकडायला आलो ना, उभा राहायला जागा नसते. काय भाई, चढायला जागा नसते नाची. हा हा ची, तू काय बोलशील? नाही. चीचा पप्पा आणि आमचा मामा वगैरे सगळे इथेच राहतात. म्हणजे 2 मामा इथे राहतात दिव्याला. तर विचार केला की डायरेक्ट ट्रेनमध्येच येऊ. तर एवढा वेळ झाला आहे, अजून फक्त 3-4 तास काढायचे. मग नंतरला पुढचा ब्लॉग सकाळी कंटिन्यू करू. तर गाईस, आम्ही आता इथं आलो ट्रेनमध्ये. पुरा कालो आहे आणि फॅन वगैरे पूर्ण बंद आहे. फॅन पण, आणि ह्याची टॉर्च चालू आहे फोनची. इथं पप्पा बसलेत. पप्पा काय करा. तर इथं दादा बसले. सो गाईज, आजचा हा ब्लॉग आहे ना पूर्ण शिमगा सगळा, म्हणजे जेवढा आम्ही गावाला मजा करणार ते एकाच ब्लॉगमध्ये टाकणार आहे. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले 4:30. ट्रेनमध्ये आता लोक यायचे सुरू झालेत. तर माझं पण झोपून वगैरे झालं. मग आता सगळे झोपलेत, मी उठलोय. ट्रेन वगैरे आता फुल पॅक होणं सुरू होते. अजून ट्रेन सुरू व्हायला अजून 2 तास आहेत. A few moments later. So guys, आज का टारगेट, चलो. बस कैसे हो? कैसा लगा? गाईस, वंश आता मागे लागलाय. असाच मनात आला, त्याच्यावरती पिशवी फोडलेली. आता तो माझ्या मागे पडलाय. बघ, पोझिशन घेऊन तयारच आहे. बाबू, मला दिसतोस तू. परत गेला. त्याच्यावर पिशवी फोडले. तो आता मला भिजवल्याशिवाय राहणार नाही. थांबा गेम करतो. त्याने पण एक घेतला, मी पण एक घेतला. माझा मी लपवून टाकलेला, करणार नाही. किधर गया? हेलो बेटा, बाल्टी लेके भागेगा? आले ले सोन्या. हॅलो गाईस, मी आता चाललोय उन्हाळ्यावर. म्हणजे तिथं दिसतोय, तिथे आमच्या इथे गरम पाण्याचं झरे आहे, तिथं आम्ही चाललोय.
मामा ब्लॉग में देखो। सो गाइस अभी आज के दिन हमारे उधर होली है। उधर कुणाला तर तिकडे असं गरम पाण्याचे झरे आहेत, तर आम्ही एवढा आता चालून इकडे आता आलो आहे। छान असा इथे रस्ता बनला आहे। आधी इथे रस्ता नव्हता, पायवाट होती। इथून अशी छोटीशी शेतातून शेतांची वाट असते तशी, तर आता मस्तपैकी रस्ता केला आहे। तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो। तर इथे असे 1 2 3 गरम पाण्याचे झरे आहेत। मस्त असं एकदम गरम गरम पाणी असतं तिथे। आणि इकडं आमची ही नदी आहे, खूप मोठी नदी आहे इथे। जमला तर नंतरला दाखवतो, आंघोळ वगैरे झाले होते। मस्त असं इथे गरम पाण्याचं आहे। पण जुडी मार काला चिवडी मार बुडशील। आता आम्ही उन्हाळ्यावरून आंघोळ करून आलो। इथं सगळी आपली मंडळी, दादा ची आहे का हाय, आणि तिथं अलग मंडळी, तिथं अजून आपली मंडळी नावते। हा मंथन दादा आहे का हाय 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 व्हेरी मच मजा वी विल टेक क्या बक रहे हो क्या मजा आली ना? हा आता रात्र झाले, मजा आली ना आंघोळ करून? हा आता रात्र झाले। तुम्हाला पण यायचं असेल तर महाड सौ मध्ये या। तिथे आता तर रस्ता पण झालाय, पण फोर व्हीलर गाडी पण येऊ शकते, कोण पण येऊ शकतो। आणि बाईक, 4 व्हीलर, काय पण म्हणजे काय पण। तर फिलहाल आंघोळ वगैरे झाले, आता डायरेक्ट होलीचा ब्लॉग दिसेल तुम्हाला। आता डायरेक्ट रात्री, मग त्यानंतरला काय संध्याकाळी मस्ती वगैरे करू, ते दाखवेल होलीचा ब्लॉग। मग त्यानंतर एंड। गाईस आता आम्ही उन्हाळ्यावरून आलो आहोत। आता आम्ही घरी नाश्ता केलाय, दादा नाश्ता करतोय, मी आता सीधा। आणि ही आमची आई काय करते, दादा तिला नाश्ता करते। आणि आता आणि नंतर मग तिथं आम्ही होमला जाऊ धन करायला, तिथं वरती। तुम्हाला दाखवतो कुठं होणार आहे तो, बघा तुम्हाला तर दिसत नसेल, ते थोडी लाईट येते, ती पण तुम्हाला दिसत नसेल। तिथं आहे आमचा धन। आणि नंतर मग आम्ही जाऊ, 3 घंटे बाकी आहेत। आता आम्ही फायनली जातो होम लावाय। इथे सगळी आपली मंडळी, दादा आता आम्ही जातो होम लावाय। तर हॅलो गाईस, फायनली आता आम्ही चाललोय होम पेटवायला। बघू शकता इथे माने दिली, काय होतंय बे हेच बघू शकता। आमच्याच घरातल्यांच्या अंगातले उंगळे आहेत। तर वर असं इथून मंदिर आहे, इथून मग आता वर होम पेटवायचं। तिकडे हाय मंदिर, काळोखातून दिसणार ना, तिकडून असं इथून चालत जायचं। तर इथून असं चालत जायचं, मग पुढचं दाखवतो तुम्हाला। आणि आमचा होम आता 11:30-12 वाजता पेटवणार आहे। तर ही चेंडर मेंढर घेऊन मी चाललोय वर। इकडे काय ए पुढे बघून चाल, नाहीतरी ते होलच जाशील। हेच बघू शकता इथे मंदिर आमचा, तिथे होली पेटवायला जायचंय। ही सगळी लहान पोरं घेऊन चाललोय। तर फायनली आम्ही मंदिरापाशी पोचलोय। तर तिकडे अशी आमची तिथे होली आहे,
ते आता पेटवू. थोडंसं अजून टाइम आहे. आणि आमची सगळी पोरं पण पोचलेत कशी ना कशी. गावातला जो पेटवतो आवाज पण येतो इथे. हो का हो का बघ जरा. गाईस थोड्या वेळातच आता सुरू करू. ही आमची लाट. इथे आमची लाट जत्रा वगैरे फिरते तेव्हा इथे लाट फिरते आमची. तर थोड्या वेळातच तुम्हाला आता होली दाखवतो. तुम्ही पण येऊ शकता. ब्लॉग साठी आता पोचलो क्रिकेट खेळाय आणि इथं काय माहोल आहे गरम गरम. आणि इथं बॉलिंग टाकते, इथून बॅटिंग करते दादा. इथं काय मस्त व्ह्यू येतं. तिथं लाईट वगैरे आहे. तिथं तिथे हे आमचे पोरं जे आज खेळणार आहे. मी पण खेळणार आहे. तर आहे तर राजदा आहे, हा वीरू मंदनदा, हा आपण आहे सवर्ध नेहा करंदा आणि आम्ही. आणि याची बॉलिंग बघा आता. आता हा आउट होणार आहे आणि हा आउट नाही झाले. आता आता अजून पोरं आलेत गाईज. आता उद्या दाखवू शिमग्याला. आणि जेव्हा घरात आमच्या पालखी आहे तेव्हा दाखवू.